The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासते वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या औरंगाबाद शहरातील N11 हडको नवजीवन कॉलनी येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्थवीर यांनाही मी वंदन करतो। त्याचबरोबर धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले संघर्ष महिला मंडळ आणि शहरातील विविध ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आम्ही धम्मदेसना देत आहोत। मधल्या काळामध्ये ध्यान साधनेच्या शिबिरासाठी आम्ही गेल्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत धम्मदेसना पाठविता आली नाही। जेव्हा शिबिराहून परत आलो तेव्हा हजारो मेसेज होते लोकांचे, भंतेजी काय झालं, तब्येत बरी नाही आहे का, फोन बंद होता, आम्हाला काळजी वाटत होती, तुमचे प्रवचन येत नव्हते, नोटिफिकेशन येत नव्हतं वगैरे वगैरे, आणि कॉलही रोजच्या रोज सुरू आहेत लोकांचे, आणि लोक तेवढं प्रेमही करतात। निश्चितपणे हे आमचं अहोभाग्य आहे, हे आमचं पुण्य आहे की लोक एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम लोकांच्या मनामध्ये आमच्या प्रती आहे, तर निश्चितपणे आम्हीही पुण्यवान आहोत। तेव्हा त्या सर्वच मायबापांच्या प्रती, सर्व बहीण भावांच्या प्रती सुद्धा मी विशेष मंगल मैत्री सर्वप्रथम व्यक्त करतो। असेच प्रेम, अशीच आपुलकी, अशीच सेवा आणि असेच श्रद्धा तुम्हा सर्वांच्या मध्ये कायम स्वरूपी टिकून राहो आणि आपल्यामधून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक आदर्श उपासक, आदर्श उपासिका, एक आदर्श भीम सैनिक, एक तरुण तरुणी निर्माण हो, अशी एक अपेक्षा सुद्धा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करून आजच्या धम्मदेसनेला प्रारंभ करतो। हा विषय जो होता, कोणत्या कारणांमुळे मनुष्याला गृहत्याग करावा वाटतो, हा विषय खरं तर ज्या दिवशी आपल्याकडे काही मुलांनी
कायमस्वरूपी दीक्षा घेतली त्या दिवशी आम्ही हा विषय घेणार होतो, पण काही अपरिहार्य कारणामुळे ही धम्मदेसना तेव्हा होऊ शकली नाही. परंतु मनोमन आता माझ्या मनामध्ये विचार आला की आता येणाऱ्या 21 जुलैला वर्षावासाला प्रारंभ होत आहे आणि आपल्याकडे संपूर्ण जगतामध्ये उपसंपन्न असलेले भिक्खू आपल्या वर्षावासाचं अधिष्ठान करीत असतात आणि आम्ही काही दिवसांपासून आवाहन करतोय समाज बांधवांना, ज्यांना वाटते की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं धम्माचं कार्य व्हावं, तेव्हा त्यांनी पुढे यावं आणि भिक्खू दीक्षा घ्यावी, श्रामणेर दीक्षा घ्यावी आणि त्या माध्यमातून स्वतः अगोदर अभ्यास करावा धम्माचा आणि नंतर लोकांनाही बुद्ध धम्माचा प्रबोधन करावं, प्रचार करावा. म्हणून काही लोकांना आवाहन केल्यानुसार काही दिवसांपूर्वी 3 पोरांनी आपल्याकडे दीक्षा घेतली आणि त्यांना आम्ही ध्यान साधनेला पाठवलं. काही अटी आणि शर्ती आहेत, मी त्या उजागर करणारच आहे. त्यापैकी ही पहिली अट असणार आहे की ध्यान साधना केली पाहिजे, शिबिर केलं पाहिजे, कारण ध्यानाशिवाय बुद्ध धम्म समजणार नाही. वरवर करणी तोंडी फक्त थिअरी नाही आहे बुद्धिझम मध्ये, तर प्रॅक्टिकली जे काही आहे आचरणिक बाब त्याला फार महत्व आहे. नाहीतर भगवंताने बुद्ध वंदनेत दररोज तुम्ही म्हणत असता सर्व लोक ज्यांना वंदना पाहत आहे, न तावता धम्म धरो यावता, ते काही फक्त चालीवर म्हणण्यासाठी नाही आहे, तर त्याच्यामध्ये मथित अर्थ आहे. न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पसती. म्हणजे वंदना धम्म कितीही माहीत असून चालत नाही, तर प्रत्यक्ष त्यावरती आपल्याला आचरण करावं लागते. आपण सिलवान असायला पाहिजे, आपण पंचशीलधारी असायला पाहिजे, अष्टशीलधारी असायला पाहिजे आणि तेही केवळ म्हणण्यापुरतं पंचशील, म्हणण्यापुरतं अष्टशील नाही, तर प्रत्यक्ष आपल्या वाचेमध्ये त्या धम्माचा प्रभाव पाहिजे, आपल्या स्वभावामध्ये त्या धम्माचा प्रभाव पाहिजे, आपल्या मानसिक शारीरिक आणि वाणीच्या कर्मामध्ये धम्माच्या आचरणाचा प्रभाव पाहिजे, तर आपण धम्मधर आहोत. आणि म्हणून आम्ही काही मुलांना दीक्षा देत असताना या विषयाची निवड केली होती की हा विषय लोकांनाही समजावा की लोकांच्या मनामध्ये असा भाव केव्हा आणि का येतो की आपण गृहत्याग केला पाहिजे. याचे 2 भाग आहेत. पहिली गोष्ट तर म्हणजे एकाच भागात मी संपवणार आहे, पण या विषयाचे 2 भाग असणार आहेत. कारण पहिला विषय तर असाच आहे बघा की कोणत्या कारणांमुळे खरंच गृहत्याग करावा वाटतो. आता गृहत्याग कुणाला करावा वाटत नाही, तर तुम्ही जर आता संसारिक लोक आहात, ज्यांचं संसाराला ज्यांच्या 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष झालेत, त्या सगळ्या माझ्या आयांची, बाबांची, बहिणीची, भावांची त्यांची स्वतःची आपबीती, ज्याला स्वानुभव म्हणतो, तो जर कधी त्यांनी आपल्या माणसांकडे कथन केला कधी, आणि करतही असतील बापा विचारूच नका, तर पोरगी पाहायला गेल्यावर आणि पोरगा पाहायला गेल्यावर, म्हणजे लग्नाच्या अगोदर मुलगा मुलगी पाहायला गेल्यावर जो उत्साह असतो, तो उत्साह नंतर डिलीट झालेला असतो. आणि त्याच मुलामुळे की ज्याला पसंत केलंय, त्याच मुलीमुळे की जिला पसंत केलंय, जिच्या बरोबर विवाह सुरू आहे, लग्न सुरू आहे, संसार सुरू आहे, त्यांच्या बरोबर राहत असताना कधी कधी काही लोकांना असं वाटते की बापा आता यांच्या सोबत राहणं नको, घरदार सोडून कुठंतरी जाऊ दे. असं तुम्हाला नसेल वाटत बापा, तुम्ही तर लय चांगले, पण काहींना मात्र निश्चितच असं वाटते. आणि काही बिचारे लोक बोलूनही दाखवतात. भंतेजी, आता मी जसं श्रामणेर शिबिरासाठी पोस्ट टाकतोय ना रोजच्या रोज आपल्या चॅनलवरून, तर कितीतरी महिलांचे फोन येत आहेत, आयांचे, बहिणींचे, कितीतरी माणसांचे, उपासकांचे, पुरुषांचेही फोन येतात. भंतेजी, आम्ही वयात बसत नाही का? तुम्ही वय टाकलंय त्याच्यात 18 ते 45, तर आमचं आता 50 सुरू आहे आणि मग आम्हाला जमणार नाही का? मी म्हटलं बापा तुम्हाला नाही जमणार, कारण तुम्ही इकडे येऊन आमचीच परेशानी कराल, कारण तुमचं कोण कराव, आमचंच कोणी करते का नाही नंतर माहित नाही, तर तुम्हाला म्हातारपणात कोण सांभाळावं आता दीक्षा घेतल्यावर. म्हणून सुरुवातीपासून म्हणजे माझा स्वतःचं व्यक्तिगत मत आहे, म्हणजे कोणाला हिनवण्याचा विषय नाही आहे, आपला विचार नाही आहे, परंतु जर कधी दीक्षा घ्यायची आहे, श्रामणेर बनायचा आहे, भिक्खू बनायचा आहे, तर त्यांनी लहानपणापासूनच बनावं, ब्रह्मचारी असतानाच बनावं. कारण लग्न कार्य झाल्यावर काय भानगडी असतात, हे जे लग्न करून इकडे आलेत
त्यांना आम्ही पाहतो लय परेशान आहेत स्वतः पण, आणि कधी कधी त्यांच्या घरच्यांचा मागोवा घेतो तर ते घरचे लय परेशान असतात. म्हणून कोणाची परेशानी होऊ नये म्हणून अटी आणि शर्ती आम्ही तशा टाकल्या. तर बघा याच्यामध्ये असं आहे, मुख्यत्वे 2 कारण आहेत. गृहत्यागाचा भाव मनामध्ये केव्हा येतो व्यक्तीच्या, आता हा आपल्याच लोकांचा विषय नाही आहे, तर हा सर्वच मनुष्य प्राण्यांचा विषय आहे की गृहत्यागाचा भाव कुणाच्या मनात का येतो, का वाटतं असं की आपण घरदार सोडलं पाहिजे, केव्हा वाटतं की आपण घरदार सोडलं पाहिजे, आणि कुणाला वाटतं आपण घरदार सोडलं पाहिजे. तर याच्यामध्ये मुख्यत्वे 2 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे की काही लोक जीवनाला कंटाळलेले असतात. जसं आम्हाला त्याचा अनुभव येतोय, लोक जसे फोन करतात, भंतेजी जगाव वाटत नाही, आता तुम्ही आवाहन केलंच आहे श्रामणेर दीक्षेचं कायमस्वरूपी दीक्षेचं, तर आम्ही येऊ का. तर मी पहिला त्यांना प्रश्न करतो की दीक्षा का घ्यायची तुम्हाला. आता त्यांना थोडा वेळ समजतच नाही, कारण त्यांना वाटते बा यांनी तर आवाहन केलंय की आमच्याकडे या दीक्षा घ्या, पुन्हा यांनी प्रश्न कसा काय केला की दीक्षा घेता कशाला. तर त्यांना प्रश्न विचारतो का दीक्षा घेता, तर लोक भांबावून जातात कधी कधी. मग त्यांना विस्ताराने विचारतो की प्रॉब्लेम काय हे सांगा अगोदर. तर पहिलं कारण आहे बघा की जीवनाला कंटाळलेले लोक. असे काही लोक काय, बरेच लोक असतात जीवनाला कंटाळलेले. जसं मी आता तुम्हाला बोलून दाखवलं, कोणी नवऱ्यामुळे, कोणी बायकोमुळे, कोणी आईमुळे, कोणी बापामुळे, कोणी सासूमुळे, कोणी सासऱ्यामुळे, कोणी गरिबीमुळे, कोणी कशामुळे, बरेच कारण आहेत की जेव्हा व्यक्तीला वाटते, लोकांना वाटते, मनुष्याला वाटते की आपण हे सगळं काही आता सोडलं पाहिजे आणि कुठंतरी निघून गेलो पाहिजे. हा, जे म्हणत असतील बापा आता आम्ही आमचा जीव कळून जात नाही, तर ते तेवढ्या पुरतच असते, ते खरं नसते. मी मागे काय नेहमीच सांगतो, औषध घेतलेले वाचलेले त्यांच्या समोर जर औषधाचा डब्बा ठेवला, घेता का पुन्हा एकदा, किंवा ज्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या समोर जर रॉकेल पेट्रोलचा डब्बा ठेवला आणि त्यांना म्हटलं बा ही माचीस आणि हा डब्बा आणि घेता का पुन्हा एकदा द्वितीय पी, ते घेतील का, तर घेणार नाही. बघा तुम्हाला सांगतो. म्हणून पहिलं कारण तर आहे की जीवनाला कंटाळून काही लोक परिव्राजक बनत असतात, गृहत्याग करत असतात, संन्यासी बनत असतात. तुम्हालाच काय, जगातल्या भरपूर लोकांना त्याचा अनुभव येते. बघा काही लोक खरंच वैतागून संन्यास ग्रहण करत असतात. मग ते कोणत्या धर्मातला संन्यास असो, आपल्यातलं तर आहे तर श्रमणत्व आहे, म्हणजे भिक्षुपण आहे, श्रामणेरपण आहे, ही बुद्धाची परंपरा वेगळी आहे. पण संन्यासी होणं, परिव्राजक होणं, घरदार सोडून हे वेगळं आहे. तर तुम्हाला तुमच्या दारावर काही भगवे कपडे घालून महाराज, कोणी दाढी वाढवलेले, दाढी काढलेले, मुंडन केलेले, केस वाढवलेले, भंडारा लावलेले, न लावलेले, ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पंथाला मानणारे लोक कधी दारावर काही मागायला येणारे दिसत असतात. काही लोक तेल मागायला येतील, काही लोक जेवण मागायला येतील, काही लोक पैसे मागायला येतील, विचारूच नका काय मागतील. बघितलं तुम्ही कधी. तर म्हणून पहिलं कारण तर आहे की जीवनाला कंटाळलेले लोक असतात काही, म्हणून ते संन्यास धारण करतात. तर एका धर्मामध्ये सांगितलंय संन्यास्त आश्रम हा शेवटी आहे, बुद्ध धर्मात मात्र तसं नाही आहे. संन्यास्त आश्रम म्हणजे कोणता, तर म्हणजे बालपण गेलं, या गृहस्थ आश्रमामध्ये बालपण घालवलं, तारुण्य घालवलं, तारुण्याच्या मदाचा उपभोग घेतला, म्हणजे संसारिक जीवनाचा उपभोग घेतला, लेकरा बाळांचा उपभोग घेतला, नातवंडांचाही उपभोग घेतला, आणि नंतर नाताचं लग्न झाल्यावर मग म्हणते आता कोणी सांभाळायला तयार नाही, कोणी प्रेम देत नाही, आपलं धन दौलत असून आपल्याला जाऊ दे, गृहत्याग करू दे. तर संन्यास आश्रम एका धर्मामध्ये सांगितला, म्हणजे टीका म्हणून नाही, सांगितलेलाच आहे. चौथा आश्रम सांगितला संन्यास आश्रम, म्हणजे शेवटी मग. पण बुद्ध धर्मात मात्र तसं नाही आहे. तर मी हे यासाठी सांगतो आहे की बऱ्याचदा असं आपल्याला दिसते की जीवनाला कंटाळून सुद्धा लोक गृहत्यागी बनतात, संन्यासी बनतात, महाराज बनतात, साधू बनतात. त्याला वेगवेगळे शब्द आहेत. मग असं कोणावर टीका टिप्पणी करत नाही, म्हणजे गृहत्याग त्यालाच म्हटलेला आहे एक व्यावहारिक दृष्टिकोनातून. तर हे पहिलं कारण आहे की जीवनाला कंटाळलेले लोक सुद्धा गृहत्यागी बनू शकतात, किंवा त्यांच्या मनात तसा भाव येऊ शकतो. दुसरं कारण आहे बघा की ज्या लोकांना या जीवनाचा, मनुष्य जीवनाचा खऱ्या अर्थाने अर्थ समजलेला असतो, जीवन म्हणजे काय, संतांच्या, अरहतांच्या, बुद्धांच्या, महापुरुषांच्या वचनानुसार ज्यांना या जीवनाचा अर्थ कळतो, ते मात्र काही लोक या उद्देशाने गृहत्यागी बनतात की हे जीवन अनमोल आहे, हे वाया नको जायला, म्हणून गृहत्यागी बनतात. तर हे प्रामुख्याने किती कारण आहेत. पहिले
दोन कारण. आता वेगवेगळे कारण आहेत बघा, तुम्हाला हे मी वरवर करणी सांगतोय. पहिल्या मुख्यत्वे दोन कारण आहेत की गृहत्यागाचा भाव दोन वेळा म्हणजे दोन प्रसंगी आपल्या मनात येतो. की एक तर जीवनाला कंटाळलेले जे लोक असतात त्यांना वाटते आपण संन्यासी बनाव, साधू बनाव, निघून जावं आपल्या गावातून शहरातून, कुठंतरी बाहेर पडाव असं वाटते लोकांना. म्हणून पहिलं कारण जीवनाला कंटाळून. दुसरं कारण जीवनाचा अर्थ. जीवनाचा अर्थ म्हणजे काय तर शील सदाचाराचा अर्थ. जीवन काय जे आहे संत महापुरुषांच्या वचनानुसार ते समजल्यामुळे गृहत्याग करावा वाटतो, हे दुसरं कारण. तर बघा, भगवान बुद्धांनी मोठं मजेशीर आणि गांभीर्यतेने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंताकडे त्या काळामध्ये बरेच लोक येत होते. भगवंताने एक तर उपासकांची दीक्षा सांगितली आहे. तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन दीक्षा आहेत. एक तर उपासकाची दीक्षा आहे, बरोबर आहे, आणि दुसरी भिक्षूची दीक्षा आहे. उपासकाच्या दीक्षेमध्ये उपासिका असेल, उपासक असेल, आणि भिक्खूच्या दीक्षेमध्ये प्रारंभी श्रामणेर दीक्षा आहे आणि श्रामणेर दीक्षेनंतर मग उपसंपदा घेतल्यावर भिक्खू दीक्षा आहे. म्हणजे उपासकांची दीक्षा आणि भिक्खूंची दीक्षा. तर भगवान बुद्ध समोरच्यांना तपासायचे त्या काळामध्ये. कोणी भिक्खू, कोणी महिला जाओ का पुरुष जाओ, तरुण जाओ की तरुणी जाओ, कोणीही जाओ, भगवंत अगोदर त्यांना तपासायचे की हे कोणती दीक्षा घेण्याच्या पात्रतेचे आहेत. जसं की डॉक्टर जीवक होते भगवंताच्या काळात. जीवक नावाचे वैद्य होते, सुप्रसिद्ध होते, भगवंताचे वैद्य होते. ते राजे लोकांचे वैद्य होते, वैद्य म्हणून त्यांचे प्रसिद्ध होते. ते जीवक वैद्य, नालंदामध्ये त्यांचं मोठं साहित्य होतं, ते जाळण्यात आलं नंतर. तर जीवकाने जेव्हा भगवंताकडे विनंती केली, आग्रह केला, आपला मानस बोलून दाखवला, इच्छा बोलून दाखवली की भगवान मला पण भिक्खूची दीक्षा घ्यायची आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले नको. बघा तुम्ही, काही काही लोक असे आहेत, राजे लोकांना दीक्षा दिली नाही, डॉक्टरला म्हणजे जीवकाला दीक्षा दिली नाही. त्याला काही कारण होते व्यवहारिक. जीवकाला सांगितलं तू डॉक्टर होऊनच राहा, गृहस्थच राहा, भिक्खूंची सेवा कर आणि राजे लोकांची आणि सर्वसामान्यांची सेवा कर. कारण तू जर भिक्खू झाला तर सर्वसामान्यांची तुला डॉक्टर म्हणून सेवा करता येणार नाही, कारण नियम आणि अटी राहतात इकडे. आणि त्यामुळे काही लोकांना दीक्षा दिली नाही भगवान बुद्धांनी. काही लोकांना उपासकांचीच दीक्षा दिली आणि काहींना मात्र तावून सुलाखून परीक्षण करून त्यांना भिक्खूंची दीक्षा दिली. आणि म्हणून त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं, प्रामुख्याने वरवर करणी पाहता लोक कसा विचार करतात गृहत्यागाच्या विषयी. जेव्हा रठ्ठपाल नावाच्या एका तरुणाची दीक्षा झाली होती, आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती तुम्ही ऐकला असेल, श्रवण केली असेल धम्मदेशना, अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करेल असं व्यक्तिमत्व, अशी दीक्षा आणि त्या दीक्षेचा समारंभ आणि त्या दीक्षेचा तो संपूर्ण जो काही हे आहे स्टोरी आहे ती अत्यंत प्रेरणादायी. बघा, रठ्ठपालाची एकुलता एक मुलगा भगवंताच्या काळामध्ये जो होता, त्या आताचं जे हरियाणा आहे, तर त्या काळामध्ये त्याला कुरुक्षेत्र म्हणायचे. भगवान बुद्ध त्या कुरुक्षेत्रामध्ये गेले होते आणि एकच असा भारतातला परिसर आहे कुरुक्षेत्र की जिथे गेल्यानंतर भगवान बुद्धांनी सील प्रदान केलं नाही. जसं पंचशील दिल्या जाते ना सुरुवातीला, पाया आहे ना बुद्ध धम्माचा, पाया काय आहे? पंचशील आहे. तर भगवान बुद्धांनी त्या कुरुक्षेत्रामध्ये म्हणजे हरियाणामध्ये पंचशील दिलं नाही. आणि विशेषत्वाने भगवान बुद्धांनी त्या हरियाणामध्ये म्हणजे तेव्हाच्या काळातलं कुरुक्षेत्र, कुरु नावाचा राजा होता तिथे, आणि तिथे भगवान बुद्धांनी सत्तीपट्ठाण नावाच्या सुक्ताचा उपदेश केलेला आहे, जे की ध्यानामध्ये अत्यंत महत्वाचा एक भाग आहे सत्तीपट्ठाण. आजही तुम्ही गोयंका गुरुजींच्या ट्रेडिशनला फॉलो करत असाल, त्यांचे शिबिर वगैरे तुम्ही करत असाल, तर 3 शिबिर आणि एक सेवा दिल्यानंतर सत्तीपट्ठाण म्हणजे 7 दिवसांचं एक शिबिर असते सत्तीपट्ठाणाचं. त्याच्यामध्ये विशेषत्वाने ध्यानाच्या पायऱ्या तुम्हाला शिकविल्या जातात. आणि ते सत्तीपट्ठाण नावाच्या सुक्ताचा उपदेश जो आहे भगवान बुद्धांनी त्या आत्ताचा हरियाणा आणि तेव्हाचा कुरु प्रदेश त्याला म्हणायचे, त्या कुरु प्रदेशामध्ये भगवान बुद्धांनी प्रवचन दिले, उपदेश दिले. आणि भगवान आपले जेव्हा त्या कुरु प्रदेशामध्ये गेले होते तेव्हा थुल्लकोठीत नावाचं एक गाव होतं, शहर होतं. त्या थुल्लकोठीत नावाच्या गावामध्ये रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता, अत्यंत चाणाक्ष, अत्यंत बुद्धिवान, हुशार होता तो. आणि लग्न वगैरे झालं होतं, प्रचंड श्रीमंती, गर्भ श्रीमंत होता. आणि त्याने
आपल्या गावातील काही लोकांबरोबर भगवान बुद्धाला भेटायला गेलेले लोक होते, त्यांच्या बरोबर भगवंताला भेटण्यासाठी जेव्हा तो गेला तेव्हा भगवान बुद्धाने जीवनाचा सार आणि मतितार्थ आपल्या उपदेशामध्ये सांगितला की जीवन काय आहे हकीकतमध्ये. आणि आताही बघा, ज्या लोकांना हकीकतमध्ये जीवन समजते त्यांना जीवनाचा आनंद प्राप्त होतो, पण ज्यांना हकीकतमध्ये जीवन समजत नाही ते भलत्याच मार्गाने जातात आनंदाच्या भरामध्ये आणि तिथे दुःखाला कारणीभूत ठरतात. तर त्या रठ्ठपालाने जेव्हा मग भगवंताकडून दीक्षा घेतली, विस्ताराने आपल्या चॅनलवरती आहे म्हणून मी ते विस्ताराने सांगत नाही आहे, पण त्याने जेव्हा दीक्षा घेतली त्याच्या घरच्यांनी तेव्हा भिक्षा त्याला देण्यासाठीचा म्हणजे विरोध केला किंवा काय काय ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यानंतर तो कुरु राजाच्या उद्यानामध्ये गार्डन मध्ये जाऊन ध्यानस्थ बसला असता त्या कुरु राजाला समजलं की आपल्या नगरातील एक तरुण मुलगा भगवान बुद्धांकडे जाऊन तो भिक्खू बनला. आणि भिक्खू बनला तर तो का भिक्खू बनला तरुण असताना याची विचारणा करण्यासाठी, त्याच्याशी वार्तालाप करण्यासाठी म्हणून कुरु राजा आपल्या रठ्ठपाल भंतेजीकडे जेव्हा जातात तर ते राजा रठ्ठपाल भंतेजीला सांगतो की भंते, माझ्या अभ्यासानुसार मनुष्य गृहत्याग का करतो किंवा एखाद्या मनुष्याला गृहत्याग का करावा वाटतो, संन्यास का घ्यावा वाटतो, श्रमण का बनावं वाटतं, आपलं घर दार सोनं चांदी माणिक मोती श्रीमंती पत्नी आई वडील का सोडावे वाटतात, असा वैराग्याचा भाव एखाद्या व्यक्तीमध्ये का निर्माण होतो, असा प्रश्न जेव्हा तो कुरु राजा रठ्ठपाल भंतेजींना करत असतो तर तो राजा म्हणतो की माझ्या माहितीस्तव भंते, कुणाला वाटते की गृहत्यागी बनावे, तर माझ्या मते की ज्यांच्या वाट्याला म्हातारपण आलाय 4 गोष्टींमुळे. तो राजा म्हणतो की माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासानुसार 4 गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला येतात तर तेव्हा त्या व्यक्तीला गृहत्याग करावा वाटेल, घरदार सोडावं वाटेल. त्यापैकी पहिली गोष्ट कोणती, म्हातारपण जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीच्या गृहस्थाच्या वाट्याला येते आणि त्या म्हातारपणामध्ये त्याच्या घरचे लोक जर त्याची सेवा करत नसतील, त्याची संपत्ती त्याच्या स्वतःच्याच वाट्याला येत नसेल किंवा तो त्याचा उपभोग घेऊ शकत नसेल, तर कधी कधी अशा म्हातारपणाला भोगणाऱ्या व्यक्तीला मनात असा भाव येतो की आपण घरदार सोडलं पाहिजे. वाटते की नाही, खरं आहे का नाही बापा? होच म्हणाल तुम्ही, काय नाही म्हणाल? वाटते, पण सोडू वाटत नाही खऱ्या अर्थाने. असे लय लोक पहा, कोणाकोणाला भांडण झालं काही सांगत असलो का नाही मी समजून, मग तुम्ही सोडून द्या ना बापा, तो विचार सोडून द्या किंवा त्यांच्यापासून दूर राहा असं म्हटलं, नाही ना कसं काय राहावं बापा. म्हणजे काय म्हणू त्याला की जसं एकदम चिपकलेले असतात लोक, खऱ्या अर्थाने सोडा वाटत नाही कोणाला. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी जी उपदेश जो केला तर त्या राजाने त्या रठ्ठपाल भंतेंना सांगताना सांगितलं, पहिलं कारण आहे की म्हातारपण जेव्हा वाट्याला येते तेव्हा तारुण्य निघून गेलेलं असते, बालपण निघून गेलेलं असते, शरीरामध्ये त्राण उरलेला नसतो, ना धावता येत ना पळता येत ना जास्त बोलता येत ना कोणी ऐकत नाही, तर बापाला विचारूच नका काय काय होते ते. आणि तेव्हा कधी कधी कुण्यातरी एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये वैराग्याचा भाव उत्पन्न होतो आणि त्यांना वाटते की आता आपण हे सगळं काही सोडून दिलं पाहिजे बघा. आणि म्हणून मी आता जे तुम्हाला मगाशी सांगत होतो की एका धर्माच्या तत्वांमध्ये सांगितलेलं आहे की म्हातारपणामध्ये संन्यास आश्रम सांगितलेला आहे, तो या कारणामुळे सांगितलेला आहे. म्हणून राजा म्हणतो की म्हातार झालं कोणी तर संन्यासी होणं किंवा घरदार सोडणं समजू शकतो. आता बघा, हे फार मजेशीर किस्सा आहे हा राजाचा. दुसरं कारण राजा म्हणाला की भंते, माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा कधी कुणाला आजारपण येते आणि त्या आजारातून जर बरं होत नाहीये ते स्वतः, किंवा त्या आजारपण आल्यानंतर त्यांची सेवा करायला घरचे लोक धजत नाहीये, तर अशा वेळी एखाद्या व्यक्तीला वाटू शकते की आपल्याला आजारपण आहे, कोणी करायला नाही धरायला नाही किंवा कोणी घरचे असून देखील आपली सेवा करत नाहीये, तर मग या जीवनामध्ये राहून काय उपयोग आहे. आपण घरदार सोडावं आणि संन्यासी बनावं किंवा घरून सोडून कुठेतरी दूर निघून जावं. वाटते की नाही असं? बापा होच म्हणाल तुम्ही, काय नाही म्हणाल. तर हे खरंच आहे बघा, हे दुसरं कारण आहे. आजही वैतागलेले लोक आहेत आमच्याकडे. तुम्हाला सांगतो आता,
परत नाव कोणाचं घेत नाही आपण, आता ते ऐकतील. हे एक व्यक्ती म्हणे भंतेजी प्रवचन ऐकतो म्हणे तुमचे आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरचे आणि फार सुंदर प्रेरणादायीच असतात. मी म्हटलं बुद्धाची वाणीच प्रेरणादायी आहे. करुणानंद भंतेजी निमित्त आहे, पण बुद्धाची वाणीच एवढी प्रभावी आहे की अंगुलीमालासारखे लोक बदलले. आणि आताही जर परिवर्तन होत असेल बुद्धाची वाणी ऐकल्यामुळे, तर ते बुद्धाच्या वाणीच्याच प्रभावामुळे आहे. त्याच्यामध्ये आपला बिलकुल तीळ मात्र काही असा अंश नाही आहे, त्याचा आपला काही वाटा नाही आहे. आपण निमित्त आहोत, हे आपलंही पुण्य आहे. तर ते बाबा म्हणे भंतेजी भगवंतानं खरंच सांगितलंय, तुमच्या प्रवचनातून आम्ही ऐकलं, मला 2 मुलं आहेत बाबा म्हणे, आणि दोन्ही मुलांचे आम्ही खरंच लग्न लॉनवरच लावून दिले म्हणे, तुम्ही सांगता तसंच लोकांकडे पाहून आम्ही लग्न लावतो म्हणे. त्यांचं जर या लॉनला झालं तर आमचं भलत्याच लॉनला होईल. त्यांनी जर 5 लाख रुपये खर्च केला तर मी काय कमी आहे का म्हणून 10 लाख रुपये खर्च, तर असं लोक करतात म्हणे, खरंच करतात. आम्ही पण पाहतो जेव्हा एखाद्या साखरपुड्यात जातो, एखाद्या लग्नात जातो, कोणत्या कार्यक्रमात जातो, तर खरंच लोक एकमेकापेक्षा वरचढ कसं करता येईल आम्हाला तसं करतात लोक. भलत्याच बाबतीमध्ये लय लोकांना एकमेकाची स्पर्धा करा वाटते. आचरणिक स्पर्धा करता जेव्हा येईल तेव्हा मात्र जीवन आपलं सफल होईल. तर ते बाबा म्हणाले 2 मुलं आहे भंतेजी, आणि तुम्ही जशी ते दृष्टांत सांगितला ना मी, बायकोचा नवऱ्याचा लांड्याची धर म्हणलं की बांड्याची धरते, बांड्याची धर म्हणलं की लांड्याची धरते. वाकड्या दृष्टिकोनाची, वाकड्या स्वभावाची समजा बायको त्याला मिळते. तर ते म्हणे भंतेजी आमचं गणित तसंच आहे. म्हटलं बाबा काय झालं बाबा? तर म्हणे सगळं कमावलं म्हणे भंतेजी, पोरायचा विचार केला, सगळं त्यांच्या नावावर करून दिलं, शेतही नावावर करून दिलं, नोकरीचा आलेला पैसा आहे त्यांना दिला, घर झाले दोघांचे, सगळं व्यवस्थित झालं. म्हणे पोरं तर बरोबर निघालेच नाही म्हणे, सुनाय बरोबर निघाल्या नाही. मी म्हटलं बा बायको तरी साथ देईल, तर बायको बरोबर नाही म्हणे. बायको तुम्ही सांगता तसं ते लांड्याची धर म्हणलं की बांड्याची, आणि बांड्याची धर म्हणलं की लांड्याची. मी तिला फार समजून सांगतो म्हणे, हे प्रवचन ऐकवण्याचा प्रयत्न करतो म्हणे घरी असल्यावर, पण तिचं डोकं भलत्याच ठिकाणी लागलेलं आहे म्हणे, तिला हे पचतच नाही म्हणे. तिचा लय नाद आहे म्हणे, भलता भलता इकडं पाया पड, तिकडं पाया पड, इकडं जाय तिकडं जाय, इथं हे लाव तिथं ते लाव. असे काही लोक असतात वाया गेलेले, हे पचनी पडत नाही ना. आता काय बुद्ध धर्म काय सगळ्यांच्याच पचनी पडते काय? आपल्याच लोकांच्या पचनी पडे ना एवढ्या वर्षात, आणि दुसऱ्यांच्या तर विषयच नाही काही. खरं की खोटं? अहो खरंच आहे हे. दुसऱ्याला काय नाव ठेव, दुसऱ्याला नाव ठेवण्याचा विषयच नाही. मी आपण असं आहे की आपण खरंच दुसऱ्याला नाव ठेवत नाही. दुसऱ्या लोकांना काय नाव ठेवायचं आहे? आपल्याच आपल्याला सांभाळता येणार, दुसऱ्याचे घर सांभाळायचे, ते कशात पडत? तर मग ते म्हणे बाबा भंतेजी म्हणे मला वाटलं बा म्हातारपणात बायको तरी साथ देईल आता, पण ते बायको ध्यानावर नाही म्हणे, ते भलत्याच विचारात राहते म्हणे. आणि मला म्हणते बा तुम्ही चुकता, यांच्यासारखं गणित बिघडलेलं आहे म्हणे सगळंच आमचं. तर मला वाटते म्हणे बा मी दीक्षा घेऊ की काय? मी म्हटलं बाबा तुम्हाला देतो दीक्षा, पण मी नसतो आता जागेवर, सध्या धम्म प्रचाराचा सगळीकडे फिरतो. अजून 4-5 वर्ष फिरल्यावर मग मी जागेवरच बसतो, काही विषय नाही तुमच्या सोबत. तर तुम्हाला थांबता येईल तर थांबा, 4-5 वर्ष नंतर मग मी तुमच्या सोबत थांबतो. तर ते बाबा म्हणे भंतेजी असं कसं जमेल म्हणे, कशात काय राहील सांगता येत नाही. तर बघा असे काही लोक आहे, आणि म्हणून आजारपणामुळे, म्हातारपणामुळे कोणाकोणाला वाटते की आपण दीक्षित झालो पाहिजे. तर खरंच वय टाकलेले लोक वाटते की नाही? लोकांना सांगा, तुम्हाला खरंच वाटते तुम्हाला? म्हणजे खोटं सांगण्याचा तर विषयच नाही ना, भगवत बुद्धाची वाणी आहे. तिसरं कारण तर त्या रठपाल भंतीला म्हणे भंते तुम्हाला म्हातारपण नाही आलं, तुम्ही कोणते आजारी नाही आहे, तुम्ही तंदुरुस्त आहे, तुम्ही तरुण आहे. तिसरी गोष्ट राजाने सांगितली भंतेला की भंते माझ्या माहितीस्तव की जेव्हा दारिद्र्य लोकांच्या वाट्याला येते, गरिबी दारिद्र्य, तर तेव्हा लोकांना वाटते की बा हे सगळं काही तर पोटच भरे ना, आणि चला तिकडे पोट भरू, वाटते की नाही लोकांना? आणि खरंच वाटते, तुम्हाला सांगतो काही लोकांना असं वाईट नका वाटू देऊ, हे खरंच वाटते. आणि बऱ्याच धर्मामधले धर्मगुरू, म्हणजे सगळ्या टीका करत नाही, बरेच म्हणजे अनेक संन्यासी जे असतात तर पोट भरण्यासाठी सुद्धा होतात. कारण इकडे काय लोक बिचारे एवढे चांगले असतात, भोजन देतात, नाश्ता देतात, सन्मान देतात, पाया पडतात. आता ते कुठंतरी चंगराचंगरी झाली पहा. फार वाईट वाटते जेव्हा धर्मगुरू लोकांवर म्हणजे काळ ठरतात. काळ समजते तुम्हाला? हा किती लोक मेले म्हणते? 121 लोक मेले म्हण. त्या कोणत्या धर्मगुरूच्या पायाखालची माती पाहिजे होती म्हण त्यांना.
हाथरसमध्ये घटना घडली बघा. आपण कोण्या धर्मावर टीका करत नाही, तर लोक मेले बघा. मी कधी कधी जरा मी डिरेक्टली बोलत असतो, कोणाचं मनही दुखत असेल. जे लोक देवाला जातात, पाया पडायला जातात, तर देवाला कसं समजत नसेल समजा त्यांच्या दृष्टीने की हे आपल्या पाया पडायला आले आणि यांना मारावं कसं. तिथे कसं समजलं नसेल, हे पायाखालची माती घ्यायला आलेत, पाया पडायला आले, मेलेच कसे. जे लोक अंधश्रद्धेत आहेत त्यांच्यासाठी मी हा संदेश सांगतोय, आपले डोळे उघडले पाहिजे. आचरण महत्वाचं आहे, मन शुद्ध असणं महत्वाचं आहे. कोणासमोर तुपाचा दिवा जाळला काय, तेव्हा तेलाचा दिवा जाळला काय, आणि अजून कोणासमोर काय काय टाकलं काय, त्याच्यातून काही प्राप्त होत नाही. आपलं आचरण जर शुद्ध असेल, मन जर निर्मळ असेल, तुम्ही माणसातलं माणूस पण शोधत असाल, तुमच्यातली माणुसकी तुम्ही टिकवत असाल, आणि प्रत्येक प्राण्यासोबत, माणसासोबत, जीवांसोबत प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागत असाल, माता पित्यांची सेवा करत असाल, वाणीने कुणाला दुखवत नसाल, मनाने कोणाबद्दल वाईट विचार करत नसाल, शरीराने कोणाला त्रास देत नसाल, आपल्या समान सर्वांना समजत असाल, तर तुमच्या एवढा आनंदी सुखी या जीवनामध्ये दुसरं कोणी असू शकत नाही. परंतु तुम्ही भलत्याच मार्गाने जाऊन आनंद सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते सगळं वायाला जाते. आज तुम्ही पहा, दवाखान्यात असणारे लोक किंवा संकटात सापडलेले लोक, गरिबीत असलेले लोक. कालच एकाशी बोलत होतो मी, ते म्हणे भंतेजी प्रवचन, बुद्धाची वाणी, संतांची वाणी खरीच आहे म्हणे. जर कोणीतरी ईश्वर, कोणीतरी देव धनवान बनवण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देणारा असेल समजा कोणीतरी, तर धार्मिक स्थळाच्या बाहेर बसलेले भिकारी काऊन श्रीमंत होत नाही? हा विषय आहे का नाही? सांगा मला. कुणाचा जर मुलगा जात असेल, कुणाची आई जात असेल, जेव्हा गरज असते लोकांना, कुणाचे वडील जात असतील, कुणाचा पती जात असेल, कुणाचा काही संसार उद्ध्वस्त होत असेल, तर जर अशी शक्ती आहे जगतामध्ये, तर ती जाते कुठे? म्हणून मग राजाने त्या आपल्या भंते रठ्ठपालांना सांगितलं की भंते, दारिद्र्य वाट्याला आल्यावर सुद्धा लोक संन्यासी होतात, आणि खरंच होतात. तुम्हाला सांग, काही काही खरंच होतात. जे चांगले आहेत, ज्या ज्या कोणत्या धर्मांमधील, ज्या संप्रदायामधील साधू संन्यासी धर्मगुरू चांगले आहेत, सिलवान आहेत, सदाचारी आहेत, गुणवान आहेत, ठकवणारे नाहीत, फसवणारे नाहीत, प्रामाणिक आहेत, त्यांचं मी कौतुक करेल, त्यांची प्रशंसा करेल निश्चितपणे. परंतु भगवंताने सांगितलं आणि राजाने त्या भंतेला सांगितलं की दारिद्र्य आल्यावर सुद्धा, गरिबीतून बाहेर पडण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी सुद्धा काही काही लोक गृहत्याग करतात, संन्यासी बनतात. पण तुम्ही तर गरीबही नाही, तुम्ही तर एकदम प्रचंड श्रीमंत आहात. कारण जेव्हा ते घरी गेले ना भंते आपले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या त्या स्त्रियांनी, त्यांच्या आईने घरातले सर्व दागदागिने त्यांच्या समोर ठेवले. म्हणतात असा मोठा ढिगारा तयार झाला, एवढी श्रीमंती होती. आताही आपल्या जगभरातले, भारतातले आणि थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया मधले आणि भारतातले सुद्धा काही काही भिक्षू श्रीमंत घरातून आलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी श्रीमंत घरातून आले आहेत. मायबाप श्रीमंत आहेत, शेती आहे, घर दार सगळं आहे. काही लोकांचं जर सोडलं तुम्हाला सांगतो, तर चांगल्या चांगल्या घरातून आलेत, श्रद्धापूर्वक, आणि जीवनाचा अर्थ समजला म्हणूनच भिक्षू झालेले आहे. म्हणून सगळ्या संन्यासावर धर्मगुरू टीका टिप्पणी करण्याचा काही विषय नाही आहे. परंतु मात्र असं व्यवहारात सांगितलेलं आहे की दारिद्र्य वाट्याला आल्यावर सुद्धा संन्यास घ्यावा असा वाटतो, म्हणजे गृहत्याग करावा वाटतो. चौथं आणि शेवटचं कारण सांगितलं राजानं भंतेला की भंते, मला वाटतं असं माझ्या माहितीप्रमाणे, जेव्हा नातलगांचा मृत्यू होतो, नातलग जेव्हा सगळे मृत्युमुखी पडतात, तेव्हा त्या व्यक्तीला वाटते आपण एकटेच जाऊ, तर एकटेच राहण्यापेक्षा आपण संन्यासी बनू. तर हे 4 कारण राजा, जो कुरु प्रदेशाचा राजा होता, कुरु राजा, त्याने भंते रठ्ठपालांना सांगितले. आणि त्यावर रठ्ठपाल भंतेजी म्हणाले, महाराज तुम्ही म्हणतात तेही खरंच आहे. व्यवहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर या 4 कारणांमुळे सुद्धा लोक घरदार सोडतात, गृहत्यागी बनतात, संन्यासी बनतात. पण माझ्यामध्ये या 4ही पैकी कोणतंही कारण नाही आहे. कारण मी एक तर म्हातारा नाहीये, दुसरी गोष्ट मला कोणता आजार नाहीये, तिसरी गोष्ट माझ्या वाट्याला दारिद्र्य आलेलं नाहीये, मी गर्भश्रीमंत आहे, आणि चौथी गोष्ट माझ्या काय नातलगांचा कोणत्या मृत्यू झालेला नाहीये, मी एकटा नाही आहे जगामध्ये, माझ्या घरचे सगळे लोक आहेत, आई वडील आहेत, अगोदरच्या पत्न्या आहेत, नातेवाईक आहेत, सगळं आहे. आणि तुम्ही म्हणताय ते व्यवहारिक दृष्ट्या खरं आहे, पण मी जो दीक्षित झालेलो आहे त्याचं कारण
वेगळा आहे. तर राजा म्हणतो, सांगा म्हणते काय कारण आहे तुमच्या संन्यासी होण्याचं, तुमच्या भिक्षू होण्याचं, श्रमण होण्याचं, गृहत्यागी होण्याचं? तर त्यावर म्हणते रठपाल राजाला सांगतात, महाराज मी जेव्हा आपल्या गावातून आपल्या गावातील लोकांबरोबर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी गेलो, तेव्हा त्या भगवान बुद्धांनी जो उपदेश केला जीवनाबद्दलचा, तर त्यामध्ये भगवान बुद्धांनी जीवनाची सत्यता कथन केली, मांडली, सांगितली आपल्या उपदेशातून. आणि त्यामध्ये 4 गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितल्या. म्हणून रठपाल भंतेजी राजाला सांगतात. माहिती आहे तुम्हाला त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये आणि जीवनाबद्दल सत्य असलेल्या त्या 4 गोष्टी आहेत आपल्या वाट्याला येणाऱ्या. आणि भंते म्हणतात, मी तो भगवंताचा उपदेश ऐकला, भगवंताचा उपदेश ऐकल्यामुळे मला जीवनाचा अर्थ कळाला, आणि जीवनाचा अर्थ कळाल्यामुळे बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली, आणि त्यामुळे मी गृहत्याग करून भिक्खू बनलोय. ह्या वरील 4 पैकी कोणत्याही कारणामुळे भिक्खू बनलेलो नाहीये. तर ते दुसरे आता 4 कारण कोणते आहेत भगवंताने सांगितलेले जीवनाबद्दलचे सत्य, ते भगवान सांगतात. म्हणतात राज भंते, तर त्यातलं पहिलं बघा कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? बुद्धांनी जीवनाबद्दलचे 4 सत्य सांगितले. 4 आर्य सत्य वेगळे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं सत्य सांगितलं या जगाबद्दल. जग म्हणजे काय? तर ही दुनिया म्हणजे जग. भगवान बुद्ध म्हणाले, आणि ही 3.5 हाताची काया जी आहे ना आपली, शरीर टॉप टू बॉटम, आपली जी बॉडी आहे डोक्यापासून पायापर्यंत, याला सुद्धा जग म्हटलेलं आहे. आपण जग म्हणतो ना, दुनिया म्हणतो ना, तर जग हे बाहेरील जग वेगळं, आणि भगवान म्हणाले हे आतील जग वेगळं आहे. आणि या दोन्ही जगाचा परस्परावलंबी संबंध आहे. माहिती आहे तुम्हाला? या दोन्ही जगताचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आणि त्याबद्दल भगवान बुद्ध पहिलं सत्य सांगतात की जग अनित्य आहे. लक्षपूर्वक आहे का तुम्ही? काय म्हणाले भगवान? जग अनित्य असून सतत बदलत आहे. काय म्हणतात भगवान आपले? जग अनित्य असून सतत बदलत आहे. तर कशाबद्दल म्हणाले भगवान? भगवान म्हणाले, तुम्ही महामंगल सूत्र ऐकलं आपलं, आता पुस्तक प्रकाशन झालं बघा. त्या महामंगल सूत्रात भगवान बुद्ध जवळपास शेवटच्या गाथेमध्ये फुट्ठस्स लोक धम्मेही चित्तं यस्सं न कंपती असोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं असा उपदेश करतात. या जीवनाच्या सत्यतेबद्दल सांगताना पहिलं सत्य सांगतात भगवान की जीवन खरंच अनित्य आहे आणि सतत बदलणार आहे. म्हणजे भगवंताला काय म्हणायचं, कोणत्या कोणत्या अर्थाने सांगितलं? तर पहिला अर्थ सांगितला फुट्ठस्स लोक धम्मे. बघा, जगात सुख आहे तर सुखापाठोपाठ दुःख आहे. जर कोणी म्हणते की मी सुखाने नाचतो, माझ्या एवढं सुखी कोणीच नाही, तर वेळ म्हणते थांब जरा, सुख संपते आणि दुःख येते. जगात जर कोण म्हणत असेल की मी फार दुःखी आहे आणि माझ्यासारखं दुःख कोणाच्याच वाट्याला नाही आहे, तर तेही सत्य नाही आहे, तेही अनित्य आहे. दुःखापाठोपाठ सुख आहे आणि सुखापाठोपाठ दुःख आहे. 8 लोक धर्म सांगितले ना, सुख दुःख. सुख गेलं की दुःख येते, दुःख गेलं की सुख येते. यश आलं की अपयशही येते आणि अपयश आलं की यशही येते. त्यानंतर लाभ प्राप्त होते कधी कधी, आणि कधी कधी हानी होते, नुकसान होते. पण कधी कधी नुकसान होत असेल तर लगेच पुन्हा लाभही होतो. आणि त्यानंतर कधी कधी आपली प्रशंसा होते आणि कधी कधी निंदाही होते. होते का नाही? बघा तुम्ही, आपलेच लोक आपल्याला कधी कधी म्हणतात तुमच्यासारखं कोणीच नाही, आणि आपल्यापासून कट मारला ते बरोबर नाही, आणि आपल्या कानावर पडल्यावर मग आपल्याला वाईट वाटते का नाही? कोणी असो, मी तुम्ही कोणीही असो. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले न्यूट्रल राहा. आजच मी स्टेटसला ठेवलं होतं बघा, काही लोकांकडून कळते बघा. समजा आता मी चुगली केली यांची, एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. मी जर यांची चुगली केली, ही यांना सांगते, ते त्यांना सांगते, ते त्यांना सांगते, आणि ते माझ्या जवळच निघलं की मला सांगते. पृथ्वी गोल आहे ना. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कोणाच्याही बद्दल कोणाकडेही वाईट बोलू नका. कोणाबद्दल चांगलं जर बोलता येत नाहीये तर मौन राहा. समजा कोणाकोणाचं मन असते ना असं बिलकुलच चांगलं म्हणायचं नाही दुसऱ्याला, मलाच चांगलं म्हणू, तर ठीक आहे ना, हरकत नाही ना.
कोण म्हणतील तर म्हणतील, पण तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट नका बोलू. कारण जर भगवान बुद्ध म्हणाले इतरांबद्दल जर तुम्ही आपण चांगलं बोलू शकत नाहीये तर इतरांची निंदा करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. कारण असं कर्म आपल्या बरोबर जर घडलं तर चांगलं वाटते का सांगा. समजा तुम्ही कोणाच्या तरी पोरीची चुगली करत आहे, निंदा करत आहे, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, तर ती चुगली करणाऱ्याला तेवढ्या पुरतं आणि ऐकणाऱ्याला तेवढ्या पुरतं फार बरं वाटतं. असं का मग ते फार असं बोलतात पहा लोक, बारीक 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 बारीक, कानही बारीक होतात तेव्हा आणि तोंडही बारीक होतं लोकांचं. तर भगवंत म्हणाले विचार तर करून बघा, कल्पना करून बघा, तीच चुगली तशीच निंदा तुमच्या पोरीची करत आहे कोणी, तर कसं वाटेल? वाईट वाटेल की नाही? समजा तुम्ही दुसऱ्याच्या पोराला नाव ठेवताय, तुमच्या पोराला नाव ठेवल्यावर मग तुम्हाला वाटेल का हा वा 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 तुम्ही आमच्या पोराला नाव ठेवता, फार चांगलं आहे. किंवा तुम्ही कोणाला तरी मारत आहे तेव्हा तुम्हाला आनंद होईल, आणि तुम्हाला कोणी मारत असेल तेव्हा. म्हणजे जे कर्म दुसऱ्यांबरोबर आपण करतो तेच जर आपल्या बरोबर कोणी करत असेल तर सुख होईल की दुःख होईल? दुःखच होते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की 8 लोक धर्म आपल्या वाट्याला येतात. याचाच अर्थ असा आहे की जीवन अनित्य असून सतत बदलत आहे, एकाच अवस्थेत काहीच नाही. बघा, सकाळी फोन केला एका आईने भंडाऱ्यावरून, तिच्या पोरीचं काहीतरी मॅटर झालं होतं, हरकतीपर्यंत गेलं होतं, आणि मग माझ्याशी बोलली आई, रडून पडून बोलली. आता बोलतात आया बाबा सगळेच बोलतात, बापा विचारू नका, बहिणी बोलतात, भाऊ बोलतात, कारण भरपूर 99% लोक दुःखी आहेत. वेळ असेल तर फोन उचलतो आपण, किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर कधी लोकांना सांगतो. आपलं कामच आहे. बुद्धाचा उपदेशच असा आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय. लोक ज्या कोणत्या दुःखात असतील, संकटात असतील, तर तेव्हा त्यांचे कल्याण मित्र बना, आणि तो आपल्याला अवसर प्राप्त झालेला आहे. तर ती आई आजही रडत होती, तुमच्या माहितीसाठी सांगतो, भंडाऱ्यावर. तर त्या आई म्हणे भंतेजी तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं, ते म्हणजे लोकांना असं वाटतं की नाही भंतेजी काही उपायच नाही, समजा असं वाटते लोकांना तेवढं. मी म्हटलं आई वेळ बदलते, मी प्रत्येकालाच सांगतो वेळ बदलते, कारण भगवंताचं वचनच आहे. कारण हे बघा तुम्हाला सांगतो, सुख गेलं की दुःख, दुःख गेलं की सुख आहे, सगळ्या गोष्टी बदलत राहतात एकाच अवस्थेत. मनाचा स्वभाव राहत नाही. समजा आम्हाला कोणी चांगलं म्हणत असलं, कोणी वाईटही म्हणते, असा काही विषय नाहीये. आम्हाला कोणी वाईट म्हणत चांगलं म्हणते, असा काहीच विषय कोणत्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो. गरिबी गेली की श्रीमंती, श्रीमंती गेली गरिबी येते, येते का नाही? बिलकुल. फक्त आपण न्यूट्रल राहिलो पाहिजे. नाही तर गरिबी गेली श्रीमंती आली की बस आपण चढलो झाडावर आणि गेलो हवेत, आणला पैसा मग माणसाला दूर करायचं. भगवान म्हणाले जमिनीवर राहता आलं पाहिजे. प्रसिद्धी मिळो का श्रीमंत हो का आपल्याला लोक चांगले म्हणो का फार ज्ञानी हो, आपण आपल्याला जमिनीवर राहता आलं पाहिजे. ज्यांना जमिनीवर राहता येते त्यांना पडण्याची भीती नाही, म्हणजे हवेत जातील त्यांना बिलकुल पडण्याची भीती असते. म्हणून मग ते आईला सांगितलं तर आई जाम खुश झाली. त्या गोष्टीला समजा 2-3-4 महिने झाले असतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्या आई म्हणे भंतीजी तुमचे कसे उपकार फेडू म्हणे. मी म्हटलं बापा उपकार बिपकार काय फेडू नका, मंगल मैत्री करा आमच्या प्रती, विषय संपला. तुम्ही आमची आई, तुमचा मुलगा, तो काही विषय नाहीये. तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बघा. तर हे यासाठी मी तुम्हाला सांगतो की एकाच अवस्थेत कोणतीही मानसिक अवस्था स्वभाव राहत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं 8 लोक धर्म म्हणजेच असा आहे की जग अनित्य आहे आणि सतत बदलत आहे. एका बघा आता रात्रीचे समजा 9 वाजताय, आता घड्याळ थांबेल का? जग थांबेल काय? थांबते का जग? आपण झोपलो म्हणून जग थांबेल का? बिलकुल नाही. उद्या सकाळ होणार म्हणजे होणार. कोण शाप देव, कोणाचं वरदान असो का कोणी बोट मोडो, थांबेल का सकाळ होण्याची? बिलकुल नाही. आणि दिवस पूर्ण वेळ राहील का? बिलकुल राहणार नाही. सकाळ पूर्ण वेळ राहील का? दुपार पूर्ण वेळ राहील का? संध्याकाळ पूर्ण वेळ राहील का? नाही आहे. जीवनाचं ही असंच आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला बघा, हे आमचे निकालजी साहेब आहे बघा, आमचे ठेकेदार आहे, आपल्या साजापूरच्या सेंटरचं काम ते करत आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. आता ते गावाकडून आले, परभणीकडून, जिंतूरकडून. काहीच नव्हतं इथं, बिलकुल कुडाचं घर होतं. त्यांच्या मिसेस ते अत्यंत श्रद्धावान बघा आहेत, कॉन्ट्रॅक्टर, पण ते व्यसन नाही, कुठलं काही नाही, कुणाचे पैसे मारायचे नाही, कशातले 2 पैसे टाकायचे दानाचे, पण पैसे मारायचे नाही. जरी कॉन्ट्रॅक्टर आहेत, मिस्त्री होते, साधक आहेत दोघे, पण अत्यंत श्रद्धावान. पण आता आज अशी म्हणजे दिवस बदलले त्यांचे. पोरगा इंजिनियर आहे, पोरगा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा स्वतःचा, टोले जंग घर बांधले, आता लग्न केलं बघा, आणि एकदम वेळ बदलली. तर कोणत्याही बाबतीमध्ये भगवंताने सांगितलं वेळ बदलते. आपल्याकडे प्रामाणिकपणा, चांगुलपणा आपल्याला टिकवता आला पाहिजे. वेळ बदलत असते. म्हणून भगवंताने जगाच्या अनित्यतेबद्दल सांगितलं. सगळं काही बदलत आहे. आजचे दिवस उद्या
राहत नाहीत. बालपणाच्या वेळेला बालपण होतं, तारुण्याच्या वेळेला तारुण्य होतं, आणि म्हातारपणाच्या वेळेला म्हातारपण, आणि नंतर बटन दबलं की हार, पुष्पहार, फुलं, आणि उचला, आग लावा, आणि घरी चला, कार्यक्रम करा, जेवण करा, काही दिवस रडा, आणि नंतर पुन्हा हसणं सुरू, कार्यक्रम सुरू, सगळं सुरू राहते. ही सत्यता आहे जीवनाची. आणि बुद्ध म्हणाले स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. गत्यंतर कुणाच्याही बाबतीमध्ये, मी तुम्ही कोणीही असो. म्हणून भगवंतानं सांगितलं पहिलं सत्य की जग अनित्य आहे, असून सतत बदलत आहे. दुसरं सत्य सांगितलं भगवंताने, जगाचा रक्षण करता किंवा पालन करता कोणी नाही. लक्षपूर्वक आहे का तुम्ही? सर्वांच्यासाठी आहे. भगवान काय म्हणतात आपले, जगाचा रक्षण करता आणि पालन करता कोणीच नाही. रक्षण करता समजते तुम्हाला? कोणी रक्षण करता नाही, आपली कोणी राखण करू शकत नाही. आपल्याला कोणी असं संरक्षण देऊ शकतात ते तेवढ्या पुरतं. जसे की आता खासदार आमदार राहतात, मंत्री राहतात, झड प्लस सुरक्षा, वाय झड सुरक्षा, कोणकोणती सुरक्षा, बापा विमानात बिकन, कार्यक्रमात बिकन, ते चष्मे घालू घालू इकडं तिकडं पाहते, ते बॉडीगार्ड त्यांचे कोणाला हात लावू देत नाही, काय लावू देत नाही. मेल्यावर मग मेल्यावर काय जीवनाचं? किंवा त्या खुर्चीवरून पाय उतार झाल्यावर काय? काय खरं आहे का तुम्हाला सांगतो? इथे राजाचा रंक होतो, रंकाचा राव होतो, गरीबाचा कंगालाचा मालामाल होतो, मालामालचा कंगाल होतो. वेळ बदलते, परिस्थिती बदलते. भगवान बुद्ध म्हणाले जगाचा रक्षण करता किंवा पालन करता कोणी नाहीये. आत्ताही अत्तनु नाथो कोही नाथो परोसिया. आपणच आपले मालक आहोत. फक्त आपण म्हणजे काय? खरंच आपण. आपल्याशिवाय तोंड कोणी उघडू शकत नाही. आपलं उघडू शकते काय? उघडू शकते. समजा कोणी झोपलेला आहे, आता मरण्याची गोष्ट सोडा, पण समजा कोणी झोपलेला आहे आणि समजा आपल्याला ऐकायला येत नाही, आपण झोपलेले आहे, आणि आपल्या जवळ कोणीतरी येऊन म्हणते उठा आणि बोला, उठा आणि बोला, आणि आपले कान कामातून गेलेले आहे. जिवंतच आहोत आपण, तर उठू का आपण? नाही उठू शकत. जोपर्यंत आपलं मन झोप होत नाही, जोपर्यंत उठत नाही, तोपर्यंत उघडेल का? उघडत नाही कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणून जगाचा रक्षण करता कोणी नाहीये, कोणीच नाही. केस पिकवण्याचे कोणी थांबवू शकत नाही. पा हेरडाय लावू लावू कोणी कोणी बसलेले असतात तुमच्यामध्ये. हाय का अशी शक्ती? पांढरे केस होऊ नये मी अशी प्रार्थना करतो, तुपाचा दिवा जाळतो, काय काय करतो, कोणता नवस करतो. 92 वर्षाचं वय होईपर्यंत पांढरे केस होऊ नये. आता इकडे गणित सोपं आहे, थोडेसे वाढले की काढायचे. पण तुमचं गणित अवघड आहे ना. तुमचा काढण्याचा विषयच नाही, काही सारं विद्रुपीकरण. हे भगवंताने त्यासाठीच तर विद्रुपीकरण करायला सांगितलं. खरंच सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळे बघा तुम्हाला सांगतो, जगातलं म्हणजे सत्य दुसरं सांगितलं की कर्मामुळे सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आणि त्यामुळे इथे रक्षक कोणी नाही आपला. जसं म्हणतात, आता मी ते पेरियार रामास्वामीने सांगितलं, काही लोक म्हणतात की नरकामध्ये गेल्यावर ते गरम तेल, उकळलेलं तेल ओततात वगैरे वगैरे, कानात नाकात चळ्या घालतात, काय काय करतात, कुठंतरी त्या भलत्या ठिकाणी ठेवतात. तर त्या पेरियार रामास्वामीने प्रश्न केला, महापुरुष होते ते पेरियार रामास्वामी. तर ते म्हणाले, भंतेजी जर नरकात गेल्यावर समजा माणसाबरोबर असं घडते, तर एकीकडे असं सांगितलं गेलं की नरकात गेल्यावर असं असं घडते, नरक असा असतो. दुसरीकडे असं सांगितलं आत्मा आज रामर आहे, माणूस मरतो पण आत्मा मरत नाही. मग त्याचं म्हणणं आहे की जर माणूस मरतो हे सत्य आहे, आणि माणूस मेल्यावर काही माणसं नरकात जातात, तर नरकात गेल्यावर असं असं त्यांच्या बरोबर घडते. तर मग आत्म्याबरोबर, आत्मा तर मेलेला नसतो, आत्मा तर आज रामर आहे. मग त्यांचं म्हणणं, मग आत्मा तर इकडे आहे, मग तिकडे कोणाबरोबर तसं घडतं? हा प्रश्न आहे बघा, हा मेंढक प्रश्न आहे तसा पाहिला तर. आणि त्यामुळे भगवंतानं तर सांगितलं आत्मा वगैरे काही नाही आहे, कारण आपले कर्मच सर्व काही आहे, भगवंताचं म्हणणं आहे. कारण आत्मा जर राहते तो आहे कुठे, त्याचा आकार कुठे आहे, किंवा कुणाला दिसते का वगैरे वगैरे, असे प्रश्न भगवंताने उपस्थित केले. आणि आजही सायंटिस्ट जे आहेत ते याच्यावरती रिसर्च करतात, आणि म्हणून भगवान बुद्धाला सुपर सायंटिस्ट म्हणतात, कारण भगवान बुद्धांनी मनुष्याच्या मनावर रिसर्च केलेला आहे. आणि त्यामुळे हे दुसरं सत्य सांगितलं की इथे आपला रक्षण करणारा कोणी नाही. जर असता तर कोरोनात गेलेले लोक वाचवले असते, आहे का नाही? आईचा ऐकुलता का मुलगा गेला की नाही, जर समजा अशी शक्ती असती
हे कोणाच्या पाया पडत असते, एक उदाहरण म्हणून सांगतो, हे कोणाला मानत असते, गुरुवार शुक्रवार काही धरत असले आणि किंवा काय काय करत असले अंगारे धुपारे, तर त्यांना वाचवलं असतं. खरं की खोटं बघा तुम्ही. म्हणजे ज्यांच्या बरोबर कोणामुळे जे कोणतं दुःख वाट्याला येते, जर जगामध्ये रक्षण करता आणि पालन करता कोणी आहे, तर मग दुःख कोण देते हा प्रश्न आहे ना. फक्त मनुष्याने आपली बुद्धी गहाण ठेवू नये, आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. म्हणजे कोणावर टीका टिप्पणी करण्याचा विषय नाहीये हा, परंतु संतांचं सुद्धा महापुरुषांचं सुद्धा हेच वचन आहे की आपल्याच हातात सर्व काही आहे. सर्व काही म्हणजे काय? कर्म जर चांगलं केले तर गती चांगली आहे. वर्तमानातलं जीवनहीच कर्म जर चांगले केले तर चांगलं आहे, अन्यथा याच जन्मात नरक आहे. नरक म्हणजे काय? तर दुःखच दुःख समजा वाट्याला. म्हणून भगवंताने सांगितलं रक्षण करता आणि पालन करता कोणी नाही, इथं आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, लोक प्रार्थना प्रेयर करून परेशान असतात, पण जर चौथ्या स्टेपचा कॅन्सर असेल, गोळ्या औषधी आणि केमोथेरपी लागू होत नसेल, तर लोक मरतातच मरतात. मग ते पैसा कामाला येत नाही, कोणती प्रार्थना कामाला येत नाही आणि काहीच नाही. येते का? हे सत्य आहे जीवनातलं. भगवंताने सांगितलं म्हणून कोणी रक्षण करता आणि पालन करता नाहीये आपला, बिलकुलच नाहीये. कोण आहे मला सांगा ना तुम्ही. जर असता तर गरीब गरीब राहिले नसते या देशातले आणि श्रीमंत श्रीमंत झाले नसते. आणि जर आहे असं म्हणावं तर श्रीमंताच्याच वाट्याला येतो, मग गरीबाचा नाही असंच म्हणावं लागेल ना. जर आहे समजा असं कोणाला वाटते तर तो गरीबाचा नाही आहे, तो श्रीमंतांचा आहे. कारण श्रीमंतांना श्रीमंत बनवत आहे आणि गरीबाची पिळवणूक करत. भगवंतानं तर नाहीच सांगितलंय, पण समजा ज्यांचा कोणाचा विश्वास आहे. म्हणून हे दुसरं सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरं सत्य सांगितलं भगवंतानं, आपला कशावरही मालकी हक्क नाही. आपला मनुष्याचा कशावरही मालकी हक्क नाही. सर्व काही इथेच मागे सोडून जावं लागणार आहे. खरं की खोटं आहे? खरंच आहे. आता मी तुम्हाला म्हणालो केस आपलेच, पण त्याच्यावर मालकी हक्क नाही. समजा आता आम्हाला मुंडन करायचं, कधी कधी टेन्शन येते, बाई वाढतच राहतात. समजा कधी कधी भंती लोक आमचे म्हणतात बाबा ही वाढतच राहते, 8 दिवस झाले 15 दिवस वाढत राहते. आता तुम्हाला वाटते वाढत राहावं ना, आम्हाला वाटते वाढवू नये. खरंच सांगतो तुम्हाला, हे बा विचारा भंतीला आपल्या काढतच राहा, केस कमीत करत राहा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जर समजा आपला कशावर मालकी हक्क आहे, याला थांबू शकतो, कंट्रोल करू शकतो का आपण केसांना? दातावर कंट्रोल आहे का आपला? कानावर कंट्रोल आहे का आपला? डोळ्यावर कंट्रोल आहे का आपला? म्हातारपणावर जवानीवर कंट्रोल आहे का आपला? बालपणावर कंट्रोल आहे का आपला? आपल्या बुद्धीवर कंट्रोल आहे का आपला? नाहीये. तुम्हाला सांग, बिलकुलच नाही. आपण असं म्हणू शकत नाही, ताप त्याला आली तर आली बाबा, माझ्याकडे येऊ नको बरं. हे सर्दी त्यांना आली तर आली, मला सर्दी होऊ नको बरं. हे खोकल्या त्यांना आला तर आला बाबा, मला होऊ नको बरं. म्हणू शकतो का? कोणत्याही आजाराच्या बाबतीमध्ये जर मालकी हक्क, म्हणजे जर भगवान बुद्ध म्हणाले याच्यावर आपला मालकी हक्क आहे, तर मग हे सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला आल्या नसत्या. म्हणून भगवंताने सांगितलं सर्व काही सोडून जाणं आहे. त्याच्यामुळं इथे आपला मालकी हक्क कशावरही नाही. नख किती काढा ते वाढत राहत. बघा तुम्ही, मेल्यावरही नख वाढतात, हे विशेष. मेल्यावर कोणता अवयव जर वाढत असेल तर काय वाढते? हे नख मेल्यावरही वाढतात व्यक्तीचे. हे माहिती आहे का तुम्हाला? होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही, न्यूट्रल आहे तुम्ही. खरंच वाढतात. तुम्हाला सांगतो, मेल्यावर नख वाढत असतात. पण भगवंताने तर सांगितलेलं आहे की हे सगळं काही आहे, मालकी हक्क नसल्यामुळे आपले दात पडतात. बरोबर आहे? कान बहिरे होतात, डोळ्याची नजर आपली कमजोर होते, केस आपले पिकतात, त्वचा आपली सुरकुत्या पडते. असं एकदम हे पूर्ण बसते मध्ये, डोळे खोल जातात खोबळ्याच्या वाटीसारखे. म्हणून कधी कधी लोक काय करतात, आम्ही जातो अंतिम संस्काराला, खोबळ्याच्या वाट्या आणून डोळ्यावर ठेवतात. काऊन ठेवतात असे खोबळ्याच्या वाट्या? तिथं आणून जिवंतपणा तेवढंच खोबरं खायला दिलं असतं तर 5-50 दिवसाचं आयुष्य वाढलं असं. हे मेल्यावर खोबळ्याचा वाटा आणून ठेवते तिथं. बापा लोकांचं विचारूच नका. काही लोक एवढे वेडे की बापा काय सांगू. म्हणजे कोणाला तुम्हाला नाही म्हणत बाबा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे, पण आहे लोक असे नको त्या गोष्टीमध्ये लय इंटरेस्ट लोकाला. मेल्यावर लय काय काय करतात लोक, बुंदी नुकती काय काय जेवण पंक्ती, आईच्या नावानं बापाच्या नावानं. भगवंतानं सांगितलं जिवंतपणामध्ये तुम्ही माणसांचे झाले पाहिजे. मेल्यावर काय विषय आहे हो, जिवंतपणामध्ये तुम्ही माणसांचे व्हा. आणि म्हणून तिसरी गोष्ट समजली तुम्हाला की आपली कशावरही मालकी नाहीये. सर्व काही सोडून इथे आपल्याला जावं लागणार आहे. बघा तुम्ही, ज्याला चिपकून असतो आपण. आता काही लोक खरंच लय कंजूस असतात, कधी दान देत नाही.
कधी खीरदान नाही, कधी पंगत उठवणं नाही, कधी दान नाही, कधी चिवर नाही. म्हणजे माझी गोष्ट करत नाही बाबा, आपण तर मागतच नाही, पण सांगतो तसं. काही लोक काही देण्याचा विषयच नाही आणि दुसरे देऊ लागले की अशी मुखच खाली मान घाल. त्याला वाटतं बाबा आपला आहे नंबर लागते की काय, तर तो काही विषय नाही. हे वेगळा हसण्याचा विषय सांगतो तुम्हाला. पण भगवंताने सांगितलाय तुम्ही किती कंजूशी करा, किती सोनं घेऊ ठेवा, किती कपाट भरा आणि किती काही ते तुम्हाला काय कमवायचे ते कमवा आणि त्याला किती असं कवटाळू झोपत राहा. समजा असे कोणी कोणी करत असतील बापा, पैशावर झोपत असतील, माझं 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 म्हणत असतील, जवळच्या नाही देत नसतील आणि कोणाला दान धर्माचा तर विषयच नाही. आता तर लोक देत आहे बघा. आम्ही बांधकाम सुरू केलं आपल्या बुद्धिस्ट सेंटरचं साजापूरला. लोक खरंच खूप चांगले आहेत तुम्हाला सांगतो. हा हसण्याचा भाग वेगळा. काही काहींचं सोडलं तर जगात खूप लोक चांगले आहेत. विटा देतात, रेती देतात, सिमेंट देतात, लोखंड देतात, दरवाजे देतात, काय काय देतात तुम्हाला काय काय सांगू. 21 तारखेला आषाढ पौर्णिमेला, गुरु पौर्णिमेला आपल्या साजापूरच्या सेंटरला कार्यक्रम आहे. वर्षावासाचं आमचं अधिष्ठान आहे तिथे आणि काही श्रामणेरांचा शिबिराला सुद्धा प्रारंभ होणार आहे. तेव्हा त्याही कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी यायचं आहे. औरंगाबादमध्ये आपल्या जवळ सुंदर सेंटर. माझ्या मनातले जे काही प्रोजेक्ट आहेत, म्हणजे मनातले काय म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत, बुद्धाला अभिप्रेत, संत महापुरुषांना अभिप्रेत चॅरिटी हॉस्पिटलचा आपला प्रोजेक्ट आहे, अनाथाश्रमाचा प्रोजेक्ट आहे, वृद्धाश्रमाचा आपला प्रोजेक्ट आहे, गरीब मुलांसाठी मोफत शाळेचा प्रोजेक्ट आहे, हॉस्टेलचा प्रोजेक्ट आहे आपला, आणि असे मेडिटेशन सेंटरचा प्रोजेक्ट आहे, श्रामणेर भिक्खू ट्रेनिंग सेंटरचा प्रोजेक्ट आहे. ते सर्व प्रोजेक्ट तिथे 8 एकर आपली जागा आहे आणि त्या जागेमध्ये करण्याचा आपला मानस आहे. सध्या तिथे बांधकाम सुरू आहे. अजूनही आपल्याला विटा लागणार आहेत, रेती सिमेंट लागणार आहे आणि दानशूर लोक खरंच खूप चांगले आहे आणि ते देतात. काही काही मुलं, काही काही मुली नोकरीला लागले, त्यांच्या आई वडिलांना तेही सांगतात फोन करून, भंतेजी पहिला पगार तुम्हाला. आता बघा हिवराळे ताईची आपली ती मुलगी आहे, सुनील भाऊ आणि शोभाताई हिवराळे, कल्याणी, ती इंग्लंडला गेली, ती नोकरीला लागली, तिकडे शिकायला गेली, नोकरीला लागली. मागे तुम्हाला सांगितलं ना विहारात तिचा पगार दिला, तिने दान दिला भंतीजीला. असे कितीतरी मुलं आहेत, असे कितीतरी आई वडील आहेत की जे जाणीव ठेवतात. आणि म्हणून मी मुद्दामून सांगतो तुम्हाला की धनाला, संपत्तीला कितीही कवटाळू जरी कोणी राहत असेल आणि भिक्षू सुद्धा जे कोणी काम करतात तर हे भिक्षू काय सोबत घेऊन जाणार नाही. बघा आम्ही सुद्धा जे काही काम करतो, मॉनेस्ट्रीचं बुद्धिस्ट सेंटरचं काम करू, उद्या आमचे बटन दबणारे काही विषय नाही, परंतु जे काम करू ते धम्मासाठी, समाजासाठी, लोकांसाठी, देशासाठी निश्चितपणे सहाय्यक ठरत राहील आणि त्यामुळे हे दानातून सर्व काही निर्माण होईलच. आणि तुम्ही तसे दानशूर आहात, श्रद्धावान, सिलवान आहात. म्हणून भगवंताने सांगितलं की चिपकू जरी राहिलो धन दौलतीला तर ती धन दौलत आपल्याला सोडून जावीच लागते. आता बघा काही काही शेतकऱ्यांच्या घरी जमिनीवरून भांडणं होतात आणि ती जमीन ज्यांच्या मालकीची आहे ते कधी कधी म्हणते मी वाटे करून देत नाही, मी तुम्हाला देत नाही वगैरे वगैरे. बटन दबलं की विषय संपला. वाटे होतात का नाही? बिलकुल. घराचा असो की कशाचा, संपत्तीचा असो, वाट्या होतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं तिसऱ्या याच्यामध्ये आपला कशावरही मालकी हक्क नाही आहे, सर्व काही मागे सोडून जावं लागणार आहे. ते कोणते अवयव असो शरीराचे की काही असो, ह्या कशावरच आपला मालकी हक्क नाही. चौथा आणि शेवटचा पॉइंट सांगितला भगवंताने सत्याच्या संदर्भामध्ये, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. जगात दुःख का आहे म्हणाले भगवान? जग तृष्णेच्या आहारी गेलेला आहे आणि काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा, ह्या 3 प्रकारच्या तृष्णा भगवंताने सांगितल्या. तृष्णा म्हणजे सोप्या भाषेत तहान, आसक्ती, लालसा, पाहिजेची भावना, ही जेव्हा मनात उत्पन्न होते तर भगवान बुद्ध म्हणाले की लोक दुःखी बनतात. तृष्णा मनुष्याला दुःखी बनवते. की भगवंताने सांगितलं पंचेंद्रियांची तृष्णा आहे. समजा या नाकाने गंध घेताय आणि आपल्याला गंध घेणारा गंध जो घेतो तो जर आवडला तर आपल्याला वाटते बरं आहे, आणि जर तो गंध संपला तर मग दुःख होते की नाही? या जिभीला समजा एखादा पदार्थ आवडत आहे, पंक्तीत बसलो, नेमका तोच पदार्थ संपला, ते लग्न किती चांगलं हो. काय भाव येते? सुखाचा भाव येईल की दुःखाचा भाव येईल? नवरी नवरदेव सुखी आहे, तिकडे खुश आहे, सारे लोक खुश आहे, नवरी नवरदेवचे मायबाप खुश आहे, लग्न फार चांगलं झालं वगैरे. याला गुलाबजामुनच नेमका आवडत होता, नेमका याच्याच जवळ आल्यावर संपला. हे म्हणते काय खरं हो, जेवणच बरोबर नव्हतं, लग्न सगळं चांगलं झालं. कोणताही कार्यक्रम असं एक उदाहरण म्हणून सांगतो बापा, मनावर घेत नका हो एवढे काही. एक उदाहरण असते, उदाहरण असते. म्हणजे सांगायचं असं आहे की आपल्याला जे काही आवडते ती आपली तृष्णा आहे. ती आपली तृष्णा जर पूर्ण झाली नाही की दुःख होते. बघ मनासारखे लोक भेटणं,
फार बरं वाटते बघा. आणि मनाच्या विरुद्ध लोक भेटले की अशा कपाळावर काय म्हणतात लोक, आड्या पडतात. बरंच वाटत नाही असं बिलकुल. नाकाच्या फोडी फुगतात अशा, फॉर्म 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 फॉर्म, इकडं जाऊ का तिकडं जाऊन, हे कसे काय आले असतील आणि पुढंच कसे काय आले असतील, बापा विचारूच नका. मग होते का नाही असं? होत म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही. खरंच असं घडते. भगवंताने 12 दुःखापैकी ते पण एक सांगितलं की मनात अप्रिय लोक पुढे आले की दुःख होते, आणि प्रिय लोक निघून गेले तरी दुःख होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, तृष्णेच्या आहारी गेलेले लोक जे असतात ते सर्वच दुःखानं भरलेले आहेत. म्हणून जगात दुःख का आहे, तर तृष्णेच्या आहारी मनुष्य प्राणी गेल्यामुळे जगात दुःख आहे. आणि तृष्णा ही पंच इंद्रियांपासूनच निर्माण होते बघा. कानाला पाहिजे तसं नाही झालं की दुःख आहे, डोळ्याला जसं पाहिजे नाही तसं झालं की दुःख आहे, नाकाला जसं पाहिजे नाही तसं झालं की दुःख आहे, तोंडाला जिभेला जसं नाही पाहिजे तसं झालं की दुःख आहे, या त्वचेला जसं नाही पाहिजे तसं झालं की दुःख आहे, मनाला जसं पाहिजे तसं नाही झालं की दुःख आहे, मनाच्या विरुद्ध झालं की दुःख आहे. बघा तुम्ही, म्हणजे 12ही दुःख जे आहे ना बघा, तृष्णेच्या माध्यमातूनच निर्माण झालेले आहे. मग ते जाती, जरा, मरण, व्याधी सर्व काही आहे. आणि त्यामुळे हे 4 सत्य समजल्यामुळे मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने बघा, तुम्हाला आता सांगतो की मनुष्याला गृहत्याग का करावा वाटतो, त्यापैकी कोणते कारण सांगितले मी? मुख्यत्वे 2 कारण सांगितले. पहिले एक कारण सांगितलं की जीवनाचा कंटाळा येऊन काही काही लोक गृहत्याग करतात, आणि दुसरे लोक जीवनाचा अर्थ समजल्यामुळे गृहत्यागी बनतात. तर हे जे तुम्हाला 4 सत्य सांगितले भगवंतानं सांगितलेले, ते काय सांगतात, काय शिकवतात? जीवनाचा अर्थबोध शिकवतात की जीवन असं आहे. तर रठपाल भंतेजी म्हणाले राजाला, महाराज, भगवान बुद्धांनी हे 4 सत्य जेव्हा माझ्या समोर कथन केले, सांगितले, तेव्हा त्याचा प्रभाव माझ्यावरती पडला आणि मला जाणीव झाली की जर जीवन असं आहे तर त्या संसारिक जीवनामध्ये राहून मी काय करू? त्या सोन्याला, चांदीला, माणिकला, मोत्याला सगळं काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, इथं सोडून जावं लागणार असेल तर भगवंताच्या सोबत राहून भगवंताच्या धम्माचं आचरण करून या जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. म्हणून मी गृहत्यागी झालो आहे, म्हणून मी श्रमण झालो आहे, म्हणून मी भिक्खू झालो आहे, असं रठपाल भंतेजीने बघा त्या राजाला सांगितलं आणि त्यांनी ती दीक्षा घेतली. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला मी गृहत्याग का करावा वाटतो याबद्दल उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची शैली थोडीशी वेगळी आहे, फार तत्वज्ञान वगैरे काही आपण सांगत नाही, पण सर्वसामान्यांना फोकस करतो आपण. सर्वसामान्यांना समजेल, लहानांना समजेल, मोठ्यांना समजेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समजेल असा आमचा मानस असतो. कारण बुद्धाची वाणी ही सर्वांच्याच साठी आहे आणि ती सर्वांना समजावी हा हेतू आमचा शुद्ध असतो. आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या मागचा हेतू हा होता की आम्ही जे श्रामणेर शिबिर घेतलाय त्या श्रामणेर शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा. आणि ज्यांचे कर्तव्य पार पडले तर नाही पडलेत समजा, म्हणजे ज्यांचं लग्न कार्य झालं नाही पण 2-3 मुलं आहेत, 2-3 भाऊ आहेत, काय करता बापा एवढे, या ना इकडे. आणि मी तर आपल्या पोरांनाही सांगतो की ज्यांना लय वाटते की बा भंतेजी काम करत नाही, भंतेजी लोक काम करत नाही, धम्माचं काम होत नाही, समजा शेवटचा पॉइंट सांगतो. सोशल मीडियावर पाहतो मी लय चाव चाव चिव करणारे लोक आहे आपले, काही काही पोरं वगैरे किंवा असे कार्यक्रमात वगैरे भंतेजी लोक असे किंवा काम करणारे याला त्याला नाव ठेवणारे. मी तर त्यांनाही सांगतो, त्या भावांना, त्या बहिणींना, त्या आयांना, बाबांना, की भगवान बुद्ध म्हणाले की समजा आपल्या समोर काही वाईट आहे असं वाटते तुम्हाला, किंवा जे जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही असं आपल्याला वाटते, तर जागेवरच पाय आदळून घेण्यापेक्षा आपण त्याचा हिस्सा बनावा, आपण त्याचं सोल्युशन शोधावं, आपण त्याच्यात उतरावं, आपलं योगदान द्यावं, अन्यथा त्याच्यावर बोलू नये. आपल्याला तो अधिकार नाहीये. राजा सम्राट अशोकाला मोगली पुत्र तिस्स भंतेजीने हा उपदेश केला बघा या बाबतीमध्ये. आणि भगवंताने तेच सांगितलं बघा. माहिती आहे तुम्हाला, धम्माचा दायाद बनावं लागलं राजाला. खरं तर तो राजाही श्रद्धावान होता, सिलवान गुणवान होता. सम्राट अशोकाला धम्माचा दायाद बनावं लागलं, स्वतःची मुलगी मुलगा दिली आणि नंतर मग भगवंत आपल्या त्या भंतेकडे त्यांनी विनंती केली की भंते 84,000 चैत्य स्तूप विहारांचं मी निर्माण तर केलंच केलं आहे, त्याच्याबद्दल मला काही असा अहंकार नाही आहे, पण बुद्धाची वाणी एवढी चांगली आहे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून माझी एक विनंती आहे आग्रहाची की भिक्षू जास्तीत जास्त ठिकाणी
दूर दूरपर्यंत सगळीकडे पसरले पाहिजे, गेले पाहिजे, धम्माचा प्रचार केला पाहिजे. आणि फक्त बोललेच नाही तर प्रत्येक जे कोणी भिक्खू जिकडं कोणी कोणीकडे पाठवले भंतेजींनी त्या भिक्खूची सगळी व्यवस्था केली. त्यांना जाण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांना राहण्याच्या विहारांची, तिकडं राजाला सांगून त्यांच्या राहण्याची. आणि म्हणून मी आपल्या समाजातील सगळ्या लोकांना सांगतो की ज्यांना वाटते बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य व्हावं आणि कार्य होत नाही असं जर वाटत असेल तर आज यावी द्या, हिस्सा बनो, खुद स्टडी करो, अभ्यास करा आणि आपलं घरदार सगळं काही सोडा. ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि श्रमणत्वाचा स्वीकार करा. भिक्खू जीवन प्रामाणिकपणे जगा. टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही याचा भाग बनून हे कार्य तुम्ही सुद्धा करू शकता. आणि हे कार्य महान कार्य आहे, कारण धम्मदानासारखं दान दुसरं कोणतंही नाही आहे. आणि धम्मदान म्हणजे हा उपदेश भगवंताचा जो आहे तोच धम्मदान त्यालाच म्हणतात. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी तुम्हाला हा छोटासा उपदेश सांगण्याचा प्रयत्न केला. सर ते शेवटी मी सूचना सांगतो. 21 जुलै 2024 आपल्या साजापूरच्या बुद्धिस्ट सेंटरला मॉनेस्ट्रीच्या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने, खऱ्या अर्थाने तोच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, कारण भगवंताने त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करण्यासाठी प्रारंभ केला. आणि म्हणून आषाढी पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा यासाठी म्हणतात की पहिलं प्रवचन दिलं त्या 5 परिव्राजकाला, म्हणजे त्या 5 शिष्यांचे गुरु भगवान बुद्ध बनले आणि भगवान बुद्धाचे ते 5 लोक शिष्य बनले. म्हणून ही गुरु शिष्य परंपरा जी आहे, किंवा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा यामुळे म्हणतात कारण 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये त्या पंचवर्गीय श्रावकांना भिक्खूची दीक्षा दिली, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. म्हणून त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचा प्रारंभ सुद्धा त्या दिवशी मनवल्या जातो. तर आपल्या सेंटरला तो कार्यक्रम आहे, त्याचंही मी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून निमंत्रण देतोय. त्या दिवशी तो कार्यक्रम संपन्न होईल. श्रामणेरांची दीक्षा सुद्धा त्याच दिवशी होणार आहे आणि तिथेच आपलं श्रामणेर प्रशिक्षण शिबिर संपन्न होईल. त्यानंतर त्या श्रामणेर जे कोणते श्रामणेर आपल्याकडे राहतील तर 3 महिन्यासाठी अनेक विहारांना आपण तारखा देणार आहोत. श्रामणेरांच्या आणि भिक्खू संघाच्या भोजनदानाच्या आम्ही भिक्षाटन करणार आहोत. त्या भिक्षाटनाच्या तारखा वाळूज महानगरचा जो परिसर आहे, मग साजापूर असेल, तिसगाव असेल, घाणेगाव असेल, रांजणगाव असेल, वडगाव असेल, बजाजनगर असेल, जोगेश्वरी, पंढरपूर, तो संपूर्ण परिसर आणि औरंगाबाद शहरातील सुद्धा जे कोणी इच्छुक श्रद्धावान महिला मंडळ, बुद्ध विहाराशी संबंधित समित्या वगैरे असतील तर त्यांना तारखा घेण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. त्यांच्या विहारामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी भिक्खू संघाच्या भोजनदानाची तारीख घ्यावी आणि पुण्य संपादन करावं अशी एक सूचना करतोय. आणि बांधकामासाठी आता जे मी बोललो, बांधकाम नेहमीच सुरू राहणार आहे. आता तुर्तास आपल्याला काही विटा लागणार आहेत, रेती लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, तर तेही आपण निश्चितपणे त्याच्याबद्दल दान पुण्य कराल अशी अपेक्षा. आणि शेवटची एक सूचना आहे की आपल्या दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे सध्या 82,000 सबस्क्रायबर क्रॉस केलेले आहेत. एकदा त्यांच्या टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करा. तुम्ही पण त्याचा एक भाग आहात. आणि माझा एक मनोदय आहे, माझी इच्छा आहे की या वर्षावासाच्या पिरियडमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावास जेव्हा संपेल अश्विन पौर्णिमेला, तोपर्यंत आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे तुमच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे असा माझा मनोदय आहे. आणि तोही निश्चितच पूर्ण होईल, कारण आपलं कार्य या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आहे आणि सार्वजनिक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठीचं प्रबोधन आहे. संत महापुरुषांचा विचार असतो आणि त्यामुळे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर फार जोरात वाढत आहेत आणि ते वर्षावासाच्या पिरियडमध्ये 1 लाख व्हावेत अशी आमची इच्छा आहे. ती पूर्ण होईल आणि ती आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या प्रवचनाला इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखंतो सब देवता सब धम्मानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।